कुंभमेळा तोंडावर आहे, मात्र ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, ज्या संपूर्ण परिसरातील ज्या जमिनींचे मालक आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांचा प्रश्न अजूनही जो आहे तो प्रलंबित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नाशिकमध्ये येणार आहेत, मात्र या संदर्भामध्ये या शेतकऱ्यांना त्या कोणत्याही बैठकांसाठी बोलवलं जात नाही। त्यांच्या जमिनींचा जो प्रश्न आहे तो अजूनही कायम आहे, त्यामुळे हे शेतकरी नाराज असल्याचं पाहायला मिळतं। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। काय नेमकी तुमची मागणी आहेत? अनेक वर्षांपासून सिंहस्थसाठी आपली जमीन त्या ठिकाणी वापरली जाते, काय नेमकी आपली अपेक्षा आहे, काय शासनाकडे आपली मागणी आहे? 20 वर्षापासून आमच्या शेत्या लॉक करून ठेवलेल्या आहे, 20 वर्षापासून रिझर्वेशन टाकलेलं आहे आणि जागा त्यांनी त्याचा प्रश्न मार्गी लावलेला नाही। तर तुम्हाला जागा हवी आहे तर ती घ्या, मोबदला द्या आणि जागा घ्या। शेतकऱ्यांना अडकवून टाकलेलं आहे, तुम्ही मोकळं करा। वेळोवेळी शासनाच्या बैठका होतात, संबंधित इकडे मंत्री महोदय प्रशासन बैठका घेतं आणि आम्हाला कुठल्याही बैठकीमध्ये बोलवलं जात नाही। आमच्या प्रश्नांवर काय चर्चा होते, काय तोडगा काढणार आहे, काही आम्हाला माहिती नाही। आमचं म्हणणे माननीय मुख्यमंत्री येत आहेत बैठकीला, तिथे आमच्या प्रतिनिधींना बोलवा, आमच्या संदर्भामध्ये काय तुम्ही मार्ग काढणार आहे ते आम्हाला सांगा, ही आमची माफक अपेक्षा आहे। किती शेतकरी आहेत आणि किती नेमकी त्या ठिकाणची टोटल? 300 एकर जागेवरती रिझर्वेशन आहे, त्याच्यामध्ये 163 एकर जागा फक्त शेतकऱ्यांची आहे। 163 एकर जागेवर शेतकऱ्यांच्या जागेवर रिझर्वेशन आहे आणि याचा प्रश्न 20 वर्षापासून प्रलंबित आहे, अजूनही मार्ग निघत नाही आहे। मागील सिंहस्थच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी भाडं देखील दिलं गेलं, काही आश्वासन दिलं गेलं होतं, काय नेमकं त्यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला सांगितलं होतं? मागील कुंभमेळ्याला आम्हाला बोळवण केली आमची की आम्ही कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावू, तुम्हाला मोबदला देऊ, तुम्ही ह्या वेळेला धार्मिक इव्हेंट आहे, इंटरनॅशनल इव्हेंट आहे, म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य करा, जागा द्या। म्हणून आम्ही भाड्याने जागा द्यायला तयार झालो की आता त्यांनी कमिटमेंट केलेली आहे आणि ते आम्हाला पैसे मिळतील। योग असा आहे की त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री हेच होते, पालकमंत्री हेच होते, कुंभमेळा मंत्री हेच होते, तर आम्हाला ह्यांनी सगळ्यांनी कमिटमेंट केलेलं आहे, आजही तेच आहे। अजूनही 12 वर्ष झाले कमिटमेंट करून, आमचा प्रश्न सुटलेला नाही आहे, तसाच आहे। या वेळेला आम्ही काय करायचं आहे, आम्ही नक्की तुम्हाला जागा आता यावेळेला सहकार्याने द्यायच्या की नाही द्यायच्या याचा विचार आता आम्हाला करावा लागेल ना। खरं तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आपली चर्चा होते, संबंधित मंत्र्यांसोबत आपली चर्चा होते, काय नेमकं आपल्याला सांगितलं जातं, कशा पद्धतीने आपली मनधरणी केली जाते? टाईमपास केला जातो, फक्त भावनिक साथ घालायची आणि टाईमपास करायचा। म्हणजे एकदा कुंभ झाला म्हणजे ती जमीन एकदम नापीक होते, ते मुरुम उचलला जातो, ते फार प्रॉब्लेम आहे त्याच्यात। म्हणजे ते सगळं सांगण्यासारखे पण गोष्टी नाही आहे, त्या जमिनी काही उपयोगात येत नाही। त्यातली त्यात TDR देतात आम्हाला, TDR देताना ते असा देतात की ते आमचे रेडी रेकनर कमी आहे। आमचा TDR जर गंगापूर रोडला वापरायचा असला तर आमचा 10 मीटर देऊ, तेव्हा गंगापूरला 1 मीटर जागेचा म्हणजे यूज होतो, इतका तो कमी आहे। खूप टेक्निकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे अक्षरशः लूट आहे ती। आता नेमकी तुमची मागणी काय असेल? आम्हाला मार्केट रेटप्रमाणे पैसे द्यावे, आम्ही जमीन द्यायला तयार आहे आणि आम्ही सौखुशीनं जमीन देऊ। आम्ही काही अडथळा नाही, आम्ही काही प्रॉब्लेम करणार नाही, आम्ही काही म्हणजे अडचण करणारच नाही। कुंभमेळा हा होणारच आहे आणि जमीन आमची लॉक झालेलीच आहे, त्याच्यावर एकच गोष्ट की कायमस्वरूपी मार्ग काढणे। निर्णय झाला नाही तर आपली नेमकी पुढची भूमिका काय असेल? काय करणार? कोर्टात जाणार, दुसरं काय करणार? नक्कीच आपण बघतोय हे आहेत काही तपोवन, रामकुंड, पंचवटी परिसरातील आजूबाजूचे शेतकरी। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा जो जमिनीचा प्रश्न आहे तो अजूनही त्या ठिकाणी प्रलंबित आहे, त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या जमिनी कायमस्वरूपी खरेदी करून घ्यावे शेतकरी देखील तयार आहेत आणि त्यांना बाजार मूल्याच्या संदर्भात जो आहेत त्या पद्धतीने यांच्या जमिनी खरेदी कराव्या अशी मागणी आहे। जर अशा पद्धतीने झालं नाही तर त्यांना भावनिक साथ घातली जाते किंवा या संपूर्ण ठिकाणी सहकार्याची भावना या शेतकऱ्यांकडनं होते, ती पुढील काळात मिळणार नाही असं देखील या शेतकऱ्यांकडनं सांगितलं जात आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।